नमस्कार. आज आपण पाहूया भाग 3. कथेचे नाव मी एक रम्य स्वप्न. दिशा खिन्न मनानेच घरी परतली. तिलाच या प्रकाराचा अर्थ कळत नव्हता किंवा ती कळून घ्यायचा प्रयत्न करत नव्हती. रुहीला सारे सांगितल्यावर दिशाने प्रवेशला भेटण्याचे ठरवले. गीताला मदत करून दोघांना लग्नाच्या बंधनात बांधता येईल असे तिने ठरवले. या विचारात असतानाच कधी झोप लागली तिला कळलेच नाही. साखरपुड्याचा दिवस उजाडला. सारे घर सजले होते. पाहुणे मंडळी घरभर कामात होती. मुलाकडची मंडळी आली. कार्यक्रमाला सुरुवात झाली. गोडधोड खाणे झाले. अंगठीचा कार्यक्रम पार पडला. नाव घेण्याची प्रथा सुरू झाली. नवऱ्या मुलाने दिशाचे नाव उखाण्यात घेतले. आता दिशाची पाळी होती. दिशाने उखाण्याला सुरुवात केली. मात्र नाव त्या मुलाचे न घेता तिच्या तोंडी नाव आले प्रवेशचे. इतक्यात ती दचकली. चारी बाजूला पाहिले. आजूबाजूला कोणीच नव्हते. रुही गाढ झोपेत होती. ती स्वतःला धन्य मानू लागली. कारण ते सारे स्वप्न होते. स्वप्नातून ती खडबडून जागी झाली. झोपमोड झाली. ती मनात म्हणाली, हे देवा, तूच मला वाचवलेस. हे सारे सत्य असते तर नशीब हे स्वप्न होते. प्रवेशचे नाव माझ्या तोंडी आले. प्रवेश बद्दलच्या भावना मी त्याला सांगू शकत नाही. गीताला वाईट वाटेल. पुन्हा साखरपुडाही जवळ आला आहे. काय करू? विचारांच्या जाळ्यात मी गुरफटले आहे. रुहीला हे सांगावे का? तीच यातून मार्ग काढेल. रुहीला तिने जागे केले. तिला सारे काही सांगितले. स्वप्नाबद्दलही सांगितले. रुहीला यातून काही सुचत नव्हते. सारीच गुंतागुंत झाली होती. सकाळ झाली. सारेजण आपापल्या कामाला लागले. नेहमीप्रमाणे दिशा आपल्या घरी संध्याकाळी थकून भागून आली. आज रुहीला घरी परत येण्यास उशीर झाला म्हणून आई काळजीत होती. दिशा व आई याच बाबतीत बोलत होते. इतक्यात रुही तेथे आली. आईने रुहीला उशीर झाल्याबद्दल विचारले. रुहीने आईला काहीतरी कारण सांगून पटवले. त्या रात्री रुहीला झोप येत नव्हती. दिशाने रुहीला हलकेसे हात लावून विचारले. तेव्हा ती म्हणाली की ती त्या दिवशी तिच्या मैत्रिणींसोबत हॉटेलमध्ये गेली होती. त्यामुळे तिला घरी यायला उशीर झाला. पुढे ती म्हणाली, दिशा, मी तेथे गीता व प्रवेशला पाहिले. मला थोडे आश्चर्यच वाटले. मला वाटले त्यांना जाऊन भेटावे, पण दोघेही जरा गंभीर वाटत होते. इतक्यात गीताने मला पाहिले व तिने प्रवेशला सांगितले. प्रवेशने मला फक्त स्मितहास्य करून हात दाखवला व निघून गेला. दिशाला हे वागणे थोडे विचित्रच वाटले. तिने रुहीला विचारले, मग पुढे काय झाले? ती म्हणाली, दिशा, त्यानंतर गीताने मला तिच्याजवळ येण्यास सांगितले. मी माझ्या मैत्रिणींना सांगून गीताबरोबर बाहेर पडले. गीताने जे काही मला सांगितले ते ऐकून मला आश्चर्य व्यक्त करावे की काय करावे ते सुचेना. तुला माहित आहे ती काय म्हणाली? दिशाची उत्सुकता अजूनच वाढत होती. ती म्हणाली, एवढं तिने काय सांगितले तुला? रुही पुढे म्हणाली, अगं, तिने तुला प्रवेश बरोबर लग्न करण्याबद्दल तुला उगीच सांगितले. प्रवेशच्या मनात काय आहे हे फक्त खरे तर तिलाच ठाऊक होते. दिशा, म्हणजे? रुही, अगं,
प्रवेशला गीता नाही तर तूच कधीपासून आवडत होतीस, पण त्याला हे कळत नव्हते की तुझ्या मनात काय आहे. दिशा: मग गीताने तिला प्रवेश आवडत असल्याबद्दल सांगितले ते का? रुही: त्यांची केवळ मैत्रीच होती आहे. गीताने तुझ्या मनातले जाणण्यासाठीच हे सारे रचून तुला सांगितले, पण तुझी तशी काहीच प्रतिक्रिया नाही हे बघून प्रवेशला कळले की तुला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही. दिशा: म्हणजे हे दोघे माझी परीक्षा घेत होते तर? रुही: मला वाटते दिशा का कुणास ठाऊक, पण प्रवेश तुझ्यावर मनापासून प्रेम करतो व तोच तुझा योग्य जोडीदार ठरेल. दिशा: पण आता ते शक्य नाही. माझे लग्न ठरले आहे. रुही: अगं वेडे, ठरले आहे, झाले नाही. तू प्रवेशची नाहीस या विचारावरच ते दोघे गंभीर होऊन बोलत बसले होते, पण खरंच तुझ्या मनात काय आहे? दिशा: मला वाटते मला विचार करायला वेळ आहे. कदाचित मलाही प्रवेशबद्दल असेच वाटत असल्याने लग्न ठरूनही मनातून मला आनंद वाटत नव्हता, कारण आनंदाचा प्रवेश आता माझ्यात झाला आहे हे सारे कळल्यावर. दिशा व रुही यावर चर्चा करून प्रवेश व गीताला बोलावून सारे एकमेकांसमोर स्पष्ट करतात. घरातही सत्य परिस्थिती समोर येताच दिशाचे आई वडील तिला समजून घेऊन तिच्या निर्णयात तिला पाठिंबा देतात. गीता व रुही प्रवेश आणि दिशाला सारे काही मनातले उघड झाल्याबद्दल अभिनंदन करून प्रेमाच्या दिशेने प्रवेश करण्यास सांगतात. तेही एकमेकांच्या साथीने अगदी 7 जन्मांसाठी. धन्यवाद. कथा कशी वाटली हे नक्की मला कमेंट्समध्ये कळवा.